मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शापित चांदण, भाग दुसरा. लेखक संजय कांबळे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या कथेचा या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच हा भाग पाहण्यास सुरुवात करावी, ही विनंती. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. तिच्या त्या आर्तकिंकाळीने सारा आसमंत थरारला, पण तिचा तो प्रयत्न अपुरा पडत होता. ती मुलगी रडत ओरडत धावत होती. धावता धावता ती मध्येच मागे वळून पाहायची, पण ज्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी तिचा आटापिटा चालू होता ते अजूनही तिच्या मागे होतं. स्थिर, गंभीर, आपलं भक्ष्य वेधलेल्या एखाद्या हिंस्र श्वापदासारखं ते तिची अवस्था पाहत होतं. ते जणू तिची ती जीव वाचवण्यासाठीची धडपड पाहून आनंद घेत होता. साक्षीशी समाधान त्याला भेटत होतं, पण तिचं शरीर आता थकलं होतं. जिवंत राहण्याच्या सर्व आशा मावळत चालल्या. पण इतक्यात तिला आशेचा एक किरण दिसला. मुख्य रस्त्यापासून थोडं बाजूला किंचितसा प्रकाश येत असल्याचं दिसलं. तशी ती त्या प्रकाशाच्या दिशेने धावत सुटली. अधूनमधून चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात काही अंतरावर एक छोटंसं घर दिसलं. खिडकीमधूनही किंचितसा प्रकाश दिसत होता. ती त्या घराच्या दिशेने धावत सुटली. अंधारात तिला रस्ता समजत नव्हता. काही करून त्या घरातील लोकांची मदत मिळवणं हा एकमेव उद्देश होता. पायाखालच्या त्या वाटेवर खुरटं गवत आणि चिखल साचलेला. धावता धावता चिखलात पाय घसरला. तशी ती जोरात आदळली. संपूर्ण शरीर चिखलानं माखलं, पण तशीच उठली. मागे वळून पाहिलं तर मगापासून शांत उभी ती आकृती वेगाने चालत तिच्या दिशेने येऊ लागली. त्या दलदलीतून उठता येत नव्हतं. कशीबशी ती त्या चिखलातून उठली आणि जीवाच्या आकंताने मदतीसाठी किंचाळत पडत धडपडत धावत त्या घराजवळ आली आणि जोरजोरात दरवाजा बडवू लागली. तिचं सर्वांग शहारत चाललेलं. ते धावत येत होतं, अतिशय वेगाने. मागे वळून पाहत ती मुलगी आता अक्षरशः दरवाजा दोन्ही हातांनी बडवून घरातील लोकांना जाग करू लागली. तिचा पाठलाग करणारा आता तिच्या अगदी जवळ पोहोचला होता. ती भीतीनं थरथर कापत जोरजोरात ओरडत दरवाजा वाजवू लागली. ते आता मागून तिच्या अंगावर झेप घेणार तोच दरवाजा उघडला गेला. तशी ती आत शिरली आणि दरवाजा बंद करून घेतला. दरवाजाला लागून ती तशीच पाठमोरी उभी होती. श्वास कमालीचा वाढलेला, तर डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. पण आता सारं काही शांत होतं. कसलाच आवाज, कसलीच चाहूल नव्हती. हुंदका आवरत समोर पाहत ती दरवाजाचा आधार घेत हळूहळू खाली बसली. मती गुंग झाल्यासारखी ती सुन्न झाली होती. आत कोणीच नव्हतं, पण कोणीतरी दरवाजा उघडून तिला आत घेतलं होतं. मग अचानक कुठे गेलं? भेदरलेल्या नजरेनं ती आजूबाजूला पाहू लागली. एक पिवळसर प्रकाश टाकणारा बल्ब बाजूच्या भिंतीवर होता, ज्याच्या बाजूला जळमट आणि चिटपाखरांनी गर्दी केलेली दिसत होती. वरच्या झरोक्यावर कोष्ट्यानं विणलेल्या जाळ्यात एक बरीचशी चिलट अडकून पडलेली स्पष्ट दिसत होती. तशी त्या संपूर्ण घरभर जळमट पसरलेली. एक जुना गंज चढलेला लोखंडी बेड, जो अतिशय जीर्ण अवस्थेत होता. तर त्याच्या बाजूलाच एक लाकडी कपाट, ज्यावर एक 3 फूट लांबीचा आरसा होता, जो धुळीनं माखला होता. त्या कपाटाच्या समोर एक लाकडी टेबल होता, ज्यावर काही वह्या पुस्तकं विखुरलेली होती. त्याच्यावर मोबाईल दिसला. तशी ती धावत जवळ गेली. झटकन उचलून हातात घेत ती नंबर दाबू लागली. मोबाईल कानाला लावत तिनं समोरच्या आरशाची धूळ डाव्या हाताने स्वच्छ करताच तिचं प्रतिबिंब समोर दिसू लागलं. ओल्या केसांमधून पाणी ओघळत होतं, तर केसांवर, चेहऱ्यांवर चिखलही होता. भीतीनं डोळे लाल झालेले, तर चेहराही पांढरा पडलेला. मोबाईलवरून पलीकडे रिंग होत होती, पण कोणी रिसीव्ह करत नव्हतं. रडतच ती बोलू लागली, प्लीज प्लीज फोन उचल. तिला रडू कोसळत होतं. रिंग पूर्ण झाली तसा पुन्हा कॉल करत समोर आरशात पाहू लागली आणि थरारली. घरात येताना बंद करून घेतलेला दरवाजा सताड उघडा दिसत होता आणि त्यातूनच बाहेरचा काळोख आणखीनच भयान
काळजाचा थरकाप उडवणारा भासत होता. ती धावत पुढे गेली आणि घाईघाईत तो दरवाजा बंद करून त्याला पाहत मागे मागे सरकू लागली. पुन्हा तिची नजर आरशावर गेली. बंद केलेला तो दरवाजा आरशात दिसत होता. मोबाईल कानालाच होता, पण नजर चोहीकडे फिरत होती. तोच तिला मागून आवाज आला. तिनं आरशात पाहिलं तसा कर्र कर्र आवाज करत तो दरवाजा हळूहळू उघडू लागला. तशी तिची नजर पुन्हा दरवाजावर गेली. अर्धवट उघडून तो दरवाजा तसाच राहिला. तीही श्वास रोखून त्या अर्धवट उघड्या दरवाजाकडे पाहत होती. जीवघेण्या शांततेत तिचे हुंदके आणि वाढलेली काळजाची धडधड या व्यतिरिक्त कसलाच आवाज येत नव्हता. मोबाईलवर रिंग होतच होती, पण तिची भेदरलेली नजर अजूनही त्या दरवाजातून दिसणाऱ्या लख्ख काळोखात स्थिरावली होती. रिंग पूर्ण झाली आणि कर्र आवाज करत पुन्हा बंद होऊ लागला. ती धावत दरवाजाजवळ गेली आणि आतून कडी लावून घेतली. तो उघडू नये म्हणून आजूबाजूला असलेलं अवजड साहित्य त्याच्यामध्ये सरकवू लागली. आता त्या दरवाजाकडे पाहत मागे मागे सरकत ती पुन्हा त्या आरशाजवळ आली आणि पुन्हा मोबाईलवरून कॉल करू लागली की अचानक कोणीतरी कणत असल्याचा आवाज येऊ लागला. असह्य वेदनेनं कोणीतरी कणत तिला साथ घालत होतं. ती सुन्न होऊन ऐकत होती. तोच तिचा कॉल पलीकडच्या व्यक्तीने रिसीव केला. हॅलो हॅलो रागिनी, प्लीज सेव्ह मी. तिच्या आवाजात अनामिक भीती दाटलेली, तर रडत हुंदके देत ती आपला जीव वाचवण्यासाठी गयावया करत होती. हॅलो, कोण? रागिनी दचकून जागी झाली. बेडवर उठून बसत तिनं प्रश्न केला. मी राधिका. रडतच ती पुढे बोलू लागली. रागिनी, तो आत्मा मला जिवंत नाही सोडणार ग. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच तो दरवाजा धाडकन उघडला. कडी तुटून बाजूला पडली, तर त्याला लावलेलं आडगळीचं साहित्य दूरवर फेकलं गेलं. त्या हादऱ्यानं राधिकाही बाजूला आदळली आणि तिच्या हातातला मोबाईल सरकन बेडच्या खाली गेला. हॅलो राधिका, हॅलो. इकडं रागिनी अस्वस्थ झाली. त्या हादऱ्यानं राधिका थरथर कापत होती. जखमी झालेल्या शरीरातून रक्त वाहू लागलेलं. तशीच ती उठून बसली आणि रांगत पडत मागे सरकू लागली. तिची नजर दरवाजातून दिसणाऱ्या बाहेरच्या लख्ख काळोखात रुतली होती. पुन्हा तो आवाज आला. असह्य यातना शरीरात होत असल्याचा आवाज. त्या काळोखात किंचितशी हालचाल जाणवू लागली. कोणीतरी दरवाजा बाहेरून सरपटत आत येत होतं. डोळे विस्पारून ती समोर पाहत होती. सरपटत येणारी ती काळीकुट्ट आकृती आता हळूहळू उभी राहिली. तशी आपली लाल रक्ताळलेली नजर त्या मुलीवर रोखून धरत ते पुढं सरकू लागलं. तसा तिच्या तोंडून शब्दही फुटेनासा झाला. ते क्षणात त्या मुलीच्या अंगावर झेपावलं. तशी आर्तकिंकाळी तिच्या तोंडातून बाहेर पडली आणि फोनवरून तो आवाज ऐकून रागिनी स्तब्धच झाली. तिला काहीच सुचेना. अंगावरचं पांघरून किंचित बाजूला करत अंजूनं रागिनीकडं पाहिलं, तर अंगातली सारी शक्ती काढून घेतल्यासारखी तिची अवस्था झाली होती. रागिनी, ए रागिनी. तिनं हाक दिली, पण रागिनीच्या डोळ्याचं पातही हालत नव्हतं. बाजूच्या बेडवर झोपलेल्या ऋतूला जाग करत अंजली रागिनी जवळ आली आणि दोन्ही खांद्यांना गच्च पकडून तिला म्हणाली, ए रागिनी, शुद्धीवर ये. अगं काय झालं? तशी रागिनी शुद्धीवर आली. मोबाईलकडे पाहत तिनं एकच हांबरडा फोडला. तिला सावरत ऋतू बोलू लागली. तशा सर्वच मुली जाग्या झाल्या. स्वप्न वगैरे पडलं असेल. काय झालं हिला? बरं वाटत नाही का? ती मात्र समोर प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे कुतूहलाने पाहत होती. कोणीतरी पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला. तशी गटगट करत सगळा ग्लास रिकामा करून उभी राहिली. तिचा चेहरा भीतीने पांढरा पडलेला. डोळ्यातून एकसारखे अश्रू येत होते. तिच्या श्वासाची गती कमालीची वाढली होती. रागिनी, तू बरी आहेस ना? सकाळ झाली होती. अंजलीला जाग आली. तशी बाजूला शांतपणे झोपलेल्या रागिनीला पाहिलं आणि उठून खिडकीजवळ गेली. ऋतू गाढ झोपेत होती. त्यांची रूम 3ऱ्या मजल्यावर असल्याने खिडकीमधून आजूबाजूचा परिसर व्यवस्थित दिसायचा. क्षितिजावर सूर्य उगवण्याआधीची लाली दिसत होती. पक्ष्यांचे थवेच्या थवे किलबिलाट करत एकमेकांशी संवाद साधत आकाशात झेपावून
दूर दूर निघून जात दिसेनासे होत. गुड मॉर्निंग, मागून आवाज आला. तशी दीर्घ श्वास घेत अंजू मागे वळली. हाताची घडी घालून म्हणाली, गुड मॉर्निंग. कशी आहे तब्येत? ठीक आहे. मला काय झालंय? एका हाताने डोकं धरत म्हणाली. हां, डोकं जरा जड वाटतंय. म्हणजे तुला कालचं काहीच आठवत नाही? काल? आश्चर्यानं. काय झालं काल? काही नाही. तुला सांगायचं नाही हे कळतंय. तिला कोणालाच काही सांगायला आवडत नाही. दोन्ही उशांमध्ये मुंडकं खुपसत रितू म्हणाली. तशी रागाने अंजू फ्रेश व्हायला गेली. अंजली निघून जाताच ती उदास झाली. बेडवरूनच ती खिडकीतून दिसणाऱ्या त्या आकाशाकडे पाहू लागली. नेहमीप्रमाणे आजही तिला ते निराशाने भरलेलं भकास वाटत होतं. तिघी लेक्चरला पोहोचल्या. रितूची बडबड सुरूच होती. अंजू मात्र काही बोलत नव्हती कोणाशीच. रागिनी उदासपणे जड पावलांनी क्लासच्या दिशेने चालत होती. दोघीही आपल्या जागेवर बसल्या. प्रत्येक मित्रमैत्रिणीसोबत रागिनी नेहमीप्रमाणे बोलत होती. अंजलीचं लक्ष तिच्यावरच होतं. ती खूप उदास वाटत होती, खचून गेल्यासारखी, हातबल. पण वरवर आपण ठीक असल्याचं दाखवत होती. अंजलीला काय करावं हे सुचत नव्हतं. ती काय इतकी उदास राहते? काय झालंय तिला? समोर शिक्षक बोर्डवर काहीतरी लिहित होते, पण अंजलीचं सगळं लक्ष रागिनीवर होतं. तिचं ते वरवरचं आनंदी दिसणं आणि सर्व काही ठीक आहे भासावून आतल्या आत गुदमरत जाणं अंजलीला कळत होतं. काहीतरी होतंय तिला, पण ती काहीच बोलत नव्हती. पण तिचं हे गप्प राहणं रागाच्या रूपात बाहेर पडत होतं. मोबाईल व्हायब्रेट होताच रागिनीनं पाहिलं तर मोबाईलवर कॉल येत होता. नाव पाहताच तिच्या कपाळावर आट्या पसरल्या. ती लेक्चर अर्धवट सोडून बाहेर पडली. तशी पाठोपाठ रितू आणि अंजलीही आल्या. रागिनीनं कॉल रिसीव केला. हॅलो मॅडम, काय झालं? रागिनी, एक वाईट बातमी आहे. राधिका बरी आहे ना? रागिनी, राधिका आता या जगात नाही. काय? ती पुरती हादरून गेली. हो, काल रात्री तिला वेड्याचा झटका आला. त्यात ती हॉस्पिटलमधून पळून गेली आणि आज सकाळी तिचं छिन्नविछिन्न प्रेत जंगलात सापडलं. काय? सुन्न मनाने ती ऐकत होती. हो, तिच्या रूमच्या भिंतीवर ओरखडे पडले होते. त्यात काही अस्पष्ट शब्द होते. तुझी जायची वेळ आली आहे हे लिहिलं होतं. पोलीस म्हणतात हा खून आहे. फोनवरील मॅडम बोलत होती. पण रागिनीला भोळ आली आणि तिथंच कोसळली. तशी मागे उभ्या रितूनं तिला सावरलं. रात्र झालेली. तिच्या सर्व रूममेट गाढ झोपलेल्या, पण रागिनी जागी होती. खिडकीवरचे पडदे वाऱ्याच्या झोक्यांनी हेलकावे घेत होते. बाहेर आकाशही ढगांनी व्यापलेलं. किंचित पावसाच्या सरी कोसळून जायच्या. बेडवर पडूनच ती उदासपणे सारं निहाळताना तिचा भूतकाळ तिच्या समोर उभा राहायला लागला. रात्रीच्या त्या काळोखात एका उंच इमारतीच्या कोपऱ्यावर एक मुलगी उभी होती. सफेद गाऊनमध्ये उभी ती विशीतली युवती खिन्नपणे खाली पाहत होती. मोकळे केस वाऱ्याने विस्कटू लागलेले. तिच्या मागे काही अंतरावर रागिनी उभी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. तिनं क्षणभर रागिनीकडे पाहिलं. तसं वाऱ्याच्या झोक्यानिशी विखुरलेल्या मोकळ्या केसांनी तिचा चेहरा झाकून गेला. तशीच रागिनीकडे पाहत बिल्डिंगवरून खाली पडली. रागिनी धावत पुढे आली तर बिल्डिंगवरून पडलेल्या त्या मुलीचं डोकं फुटून मेंदू बाहेर पडलेला. रक्तानं खालची जमीन माखलेली. सुन्न झालेली रागिनी डोळे विस्फारून खाली त्या मुलीकडे पाहत होती की अचानक एक आगीनं पेट घेतलेली आकृती तिच्या दिशेने धावत येऊ लागली. आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं ते शरीर आणि हंबरडा फोडणाऱ्या त्या किंकाळ्यांनी तिच्या कानठाळ्या बसल्या. पाय जमिनीत रुतल्यासारखी ती उभी होती, जसं शरीर कोणीतरी जखडून ठेवलेलं. जीवाच्या आकंतानं तिने ओरडायचा प्रयत्न केला, पण तोंडातून आवाज फुटत नव्हता. आगीनं वेढलेली ती आकृती वेगाने धावत तिच्यावर झेपावली आणि रागिनी झटकन जागी झाली. सारं काही शांत होतं. साऱ्या मुली तशाच शांतपणे झोपलेल्या, पण या घटनांनी तिची झोप मात्र उडालेली. ही स्वप्न आता झोपेतच नाही तर जागेपणही असेच भास होऊ लागले. त्यामुळे रागिनी एका मानसिक दडपणाखाली राहू लागली.
जसं कोणीतरी आहे जे लवकरच आपलाही जीव घेईल, संपवून टाकील आपल्यालाही. तसंच अमानुषपणे क्लासमध्ये, हॉस्टेलमध्ये ती कोणाशीच जास्त बोलत नव्हती. अचानक दचकू लागली आणि तिच्या वागण्यानं सर्वच तिला वेडी म्हणू लागले. रागिनी आज छानसा गुलाबी चुडीदार घालून आलेली. आपली व्हाईट ॲक्टिवा पार्क करू लागली. तसं आपल्या मित्रांसोबत पार्किंगकडे येणाऱ्या संजूची नजर तिच्यावर पडली. तिला पाहताच त्यानं रस्ता बदलला. काय झालं रे, तिकडे कुठे? त्याचा मित्र अविनाश म्हणाला. काय नाही रे, मांजर आडवी गेली. मांजर कुठं आहे? तू डोक्याला जास्त ताण देऊ नको, कारण जी गोष्ट आपल्याकडे कमी आहे तिच्यावर जास्त ताण द्यायचा नसतो. हो का? तू मोठा अल्बर्ट आइन्स्टाईन आहेस ना? अल्बर्ट आइन्स्टाईन नाही रे, आय एम अल्बर्टॉज. कोण? बघ, परत डोक्याला ताण देतोयस. बोलता बोलता त्याची नजर रागिनीवर गेली. ओढणीचे धागे केसातील बोमध्ये अडकले आणि तिची केस सोडवण्याची कसरत सुरू झाली. कॉलेजच्या भिंतीच्या आडून तिच्याकडे पाहत तो हळूच पुटपुटला. आहो मनी मॅव, तुमची सर्कस क्लासरूममध्ये करा प्लीज, आम्हाला गाडी काढायची आहे. रागिनीला मात्र काही केल्या ओढणीत अडकलेला बो सोडवता येईना. या सगळ्यात तिची ओढणी निसटून खाली घसरली. तशी पार्किंगमध्ये बसलेली काही मुलं हे शूट करू लागलीत. आवी थांब, मी आलोच. रागिनीची ही सर्कस तो दुरून पाहत तिच्या जवळ उभा राहिला. तसं आता त्या टवाळखोर मुलांना मोबाईलवर तिचं शूट करता येईनासं झालं. तो रागिनीच्या विरुद्ध बाजूला तोंड करून मोबाईलवर बोलू लागला. हॅलो रितू, तुझ्या मैत्रिणीची ओढणी नीट करायला सांग. एवढं बोलून तो निघून गेला. मात्र त्याचं बोलणं रागिनीनं ऐकलं आणि आपली घसरलेली ओढणी पटकन व्यवस्थित करत आजूबाजूला पाहताच त्या मुलांनी तिथून काढता पाय घेतला. पण तोही कुठं दिसत नव्हता. तिनं रितूला कॉल केला. हॅलो, कुठे आहेस? तुला त्या संजूनं आता कॉल केला होता का? नाही ग, नाही आला कॉल. का? आणखी काय झालं? प्लीज आता पुन्हा त्याच्यावर ओरडू नको. त्या दिवशी त्याची चुकी नव्हती, पण तू विनाकारण त्याच्यावर हात उचललास. अंजली आहे का तुझ्यासोबत? तिच्याकडे दे फोन. अंजलीची तब्येत बरी नाही, ती रूममध्येच आहे. एवढं बोलून रागिनीने कॉल कट केला आणि त्याला शोधू लागली. पण तो कुठेच दिसत नव्हता. कॉलेजच्या आवारात त्याच्या सर्व मित्रांना विचारू लागली. इथे होता, तिथं दिसलेला, कॅन्टीनमध्ये असेल. ती मागे वळली. तसा एक जण म्हणाला, आणखी काहीतरी झालेलं दिसतंय, त्याशिवाय ही भुकेली वाघीण त्याला शोधणार नाही. तसा दुसरा म्हणाला, हो रे, ईश्वर त्याच्या आत्म्याला चिरशांती देवो. आणि सर्वच हसू लागले. ती शोधत होती. ते फक्त एकदा त्याला सॉरी म्हणायचं होतं. खूपदा त्याचा अपमान केला होता, पण त्यानं आज ती उदास मनाने पुन्हा क्लासरूमकडे वळली. समोरून तिची मैत्रीण अंजली येत होती. रागिनीचं लक्ष तिच्याकडे नव्हतं, पण ती एकटक रागिनीकडेच पाहत येत होती. दोघी चालता चालता एकमेकींना क्रॉस होणार तोच अंजू तिच्या कानाजवळ जात म्हणाली, तो टेरेसवर आहे. अंजली तशीच पुढे गेली आणि मगापासून रागिनीचा उदास चेहरा एकदम उमलला. थँक्स अंजू. रागिनी मात्र धावत टेरेसवर निघाली. झपाझप पावले टाकत ती एक एक पायऱ्या चढू लागली. धाप लागली, पण ती तशीच चालत राहिली. मनात अपराधीपणाची भावना होती. त्याला खूप हर्ट केलंय, फक्त त्याला सॉरी म्हणायचं होतं. पटापट पायऱ्या चढत ती टेरेसवर पोहोचली. श्वास चांगलाच फुलला होता, दम लागलेला. हृदयाची ठोकी धगधग करत होते. हळूहळू चालत त्याला शोधू लागली. तिचे पाय भरून आले होते. धाप लागल्याने बाजूच्या कठड्याला पकडत तिची नजर चोपेर फिरत होती. पण तिथं कोणीच नव्हतं. इथं तर कोणीच नाही, मग अंजूनं खोटं काय सांगितलं? आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. झटकन मनात विचार आला, अंजू? खाली पाहतच ती मनात म्हणाली, अंजली आज कॉलेजला आलीच नाही. आता तिच्या मनात भीतीनं जागा घेतली. तिनं हळूहळू नजर वर केली आणि दचकून जागेवर उभी राहिली. टेरेसच्या शेवटच्या कोपऱ्यावर जमिनीवर एक सावली पडली होती. फक्त एक सावली, जिला शरीर नव्हतं, पण तरीही एक सावली जमिनीवर होती. ती सावली हळूहळू तिच्या दिशेने सरकू लागली. तशी रागिनी काही क्षण सुन्न झाली, पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. गरकन मागे फिरली
आणि धावत खाली येऊ लागली. चेहऱ्यावर भीती दाटलेली, जसं कोणी जीव घेण्यासाठी तिचा पिच्छा करतोय. झपाझप पायऱ्यावरून उतरून खाली आली. क्लास नुकताच संपल्यानं सर्वच बाहेर पडले होते. त्यांच्यातून वाट काढत ती धावत सुटली. धावता धावता भेदरलेल्या नजरेनं तिनं मागे पाहिलं. एक काळी आकृती तिला गर्दीत उभी दिसू लागली. तशी ती शहारली, पुन्हा धावत सुटली आणि समोर उभ्या संजूला धडकली. दोघेही खाली पडले. संजूने तिच्याकडे पाहिलं. ती खूप घाबरली होती. डोळ्यात पाणी भरलेलं, तर अंग भीतीने थरथर कापत होतं. रागिनीची अवस्था पाहून तो काळजीनं म्हणाला, हे रागिनी, काय झालं? आर यू ओके? तिनं भेदरलेल्या नजरेने मागे पाहिलं आणि संजूकडे पाहत चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. तुला सांगितलं होतं ना माझ्यापासून दूर राहा म्हणून. तिचं बोलणं ऐकून रितू मात्र चांगलीच रागावली. व्हॉट्स रॉंग विथ यू? तुला झालंय तरी काय? का विनाकारण त्याच्यावर ओरडत आहेस? काहीच न बोलता रागिनी झपाझप पावले टाकत बाहेर पडली. ही जरा सर्किट आहे का? रितू, तिच्या सोबत जा, सावर तिला. तिच्या पाठोपाठ रितूही तिथून बाहेर पडली. रागिनी तशीच हॉस्टेलवर पोहोचली. गाडी पार्क करून धावतच आपल्या रूममध्ये येत धाडकन दरवाजा बंद करून घेतला. भीतीनं हुंदका आलेला. दरवाजाचा आधार घेऊन उभी ती सरकत सरकत खाली बसली आणि आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये मान खुपसून मनातून थकून गेल्यासारखी, हातबल झाल्यासारखी हुंदके देत रडू लागली. आई, हे कधी संपणार ग? मी आता थकले ग आई. हुंदके देत ती स्वतःशी बडबडत होती. इतक्यात तिला काहीतरी जाणवू लागलं. कर कर असा मंद आवाज येऊ लागला. एकदम गप्प होत कान देऊन तो आवाज ऐकू लागली. हळूहळू आवाज वाढू लागला. तशी गुडघ्यातून मान किंचित वर काढत आजूबाजूला पाहिलं. एक जीवघेणी शांतता रूममध्ये पसरली. समोरच्या उघड्या खिडकीमधून येणाऱ्या वाऱ्याने खिडकीवरील पडदा मंदपणे हेलकावे घेत होता. तिचं मुसमुसणं सुरूच होतं, पण एक गूढ आवाज हळूहळू वाढत होता. कर 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 असा काहीतरी दोरीच्या साहाय्याने झुलत असल्याचा आवाज सर्वत्र घुमू लागला. तिनं हळूच तिरक्या नजरेनं समोर पाहिलं. तशी ती सुन्न झाली. समोर एका मुलीचं पाठमोरं शरीर सिलिंग फॅनला लटकत होतं. गळ्याभोवती दोरीचा फास गच्च आवळलेला. ते शरीर दोरीच्या साहाय्याने झुलत मंदपणे स्वतःभोवती फिरताना कर कर असा त्या दोरीचा आवाज सर्वत्र घुमत होता. डोळे विस्पारून ती समोरचं भीषण दृश्य पाहत होती. हेलकावे घेणाऱ्या त्या शरीराचा पुढचा भाग आता रागिनीच्या पुढं होता. रागिनीने त्या लटकणाऱ्या मुलीचा चेहरा पाहिला आणि तिची दातखिळीच बसली. कारण ती तिची मैत्रीण अंजू होती. तिचे डोळे बाहेर आले होते, तर जीभही तोंडातून पूर्णपणे बाहेर पडली होती. आपल्या जीवलग मैत्रिणीला अशा अवस्थेत पाहून मेंदू बधीर झाल्यासारखी सुन्न ती बसून होती. ती रडण्याचा प्रयत्न करत होती, पण हुंदका फुटेनासा झाला. डोळे विस्पारून ती हृदयद्रावक दृश्य पाहू लागली. तोच बाहेरून कोणीतरी दरवाजावर थाप मारू लागलं. रागिनी, हे रागिनी, दरवाजा उघड. रितूचा आवाज ऐकताच तिचा हुंदका फुटला. समोर झुलणाऱ्या अंजलीच्या प्रेताकडे पाहत कसाबसा दरवाजा उघडला आणि थेट रितूच्या गळ्यात पडून रडू लागली. तिचं रडणं पाहून बाकीच्या मुली गोळा झाल्या, पण अजून तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. काय झालं हे सांगायला मागे दरवाजाच्या दिशेने वळली आणि सुन्नच झाली. डोळे विस्फारून ती पाहू लागली आणि धाडकन खाली कोसळली. रूमच्या दरवाजातून अंजली चालत बाहेर येत म्हणाली, काय झालं? कसला गोंधळ हा? रागिनी बेडवर बेशुद्ध पडून होती. मुली तिची अवस्था पाहून आपापसात कुजबूज करत होत्या. आपल्या हॉस्टेलमध्ये भूत आहे. काय पण हा, मला नाही पटत. हो ग, मलाही कधी कधी रात्री कोणीतरी गळा दाबते असं वाटतं. प्रत्येक फेस्टिवलला तू गाणं म्हणतेस ना, ते त्या भूतालाही आवडत नसेल. म्हणून गळा दाबून हा किस्सा कायमचाच खतम करू असा विचार त्याने केला असेल. व्हेरी फनी. पण माझी रूममेट पूनम 2 महिन्यापूर्वी रात्री तिला एक काळी सावली दिसली होती. त्यानंतर ती खूप दिवस आजारीच होती. सावली नसेल, बॉयफ्रेंड भेटायला आला असेल. पण सावली मुलीची होती. हो का? मग चुकून झोपेत आरसा पाहिला असेल. गर्ल्स,
प्लीज आपापल्या रूममध्ये जा, तिला शांत झोपू द्या. रितूचं बोलणं ऐकून आपापसात बोलत सर्व मुली बाहेर पडल्या. मॅडम काय म्हणाल्या? अंजलीने विचारले. तशी रितू शांतपणे म्हणाली, घरी कळवायला सांगितलंय आणि डॉक्टर जोशींचा नंबर दिलाय. सायकायट्रिस्ट आहेत, उद्या दुपारी बोलावलंय. समोर खुर्चीवर डॉक्टर बसलेले, 50 शितले असावेत. अंगाने तसे बारीकच होते. विरळ सफेद झालेल्या केसांना एका बाजूला फिट्ट बसवलेलं. डोळ्यावरचा चष्मा आपल्या उजव्या हाताने काढून समोरच्या टेबलावर ठेवला आणि थोडं मागे सरकून बसत डॉक्टर जोशी शांतपणे म्हणाले, रात्री नीट झोप लागते? या प्रश्नाने समोर बसलेल्या रागिणीचा चेहरा किंचित उदास झाला. बाजूला मोबाईलवर चॅटिंग करत बसलेल्या रितूनं मोबाईल आपल्या जीन्सच्या खिशात सरकवत रागिणीकडे पाहिलं. तशी ओढणीशी नकळत खेळत रागिणी म्हणाली, हो, म्हणजे कधी कधी रात्री अचानक जाग आली तर मग लवकर झोप नाही लागत. सकाळपर्यंत तशीच असते. आयुष्यात अशी एखादी वाईट घटना जिचा धक्का बसला आहे किंवा आणखी काही घडलं आहे का? तसं तिनं आपल्या ओढणीशी चालवलेला चाळा एकदम बंद केला. डॉक्टर तिची प्रत्येक हालचाल लक्षपूर्वक पाहत होते. प्रत्येक प्रश्नावर तिची उदासीनता, उत्तरांची टाळाटाळ, सारं काही ते समजून घेत होते. असं काही घडलंय का ज्याचा धक्का बसलाय किंवा अजूनही भीती वाटते? ती विचारातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एकदम निराशा पसरलेली. नाही, तसं काहीच घडलेलं नाही. तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर तुम्ही आपलं मन कोणासमोर मोकळं करत नाहीत. तुमच्या मनावरचं दडपण तुम्हाला एका काल्पनिक जगात घेऊन जाते. आधी मन मोकळेपणाने सर्वांशी बोला. आई वडील, मित्रमैत्रिणी, कोणीतरी असेल ना ज्यांच्यासोबत तुम्ही सर्व काही शेअर करू शकता. रागिणीने खाली पाहतच होकारार्थी मान हलवली. तसे डॉक्टर रितूकडे पाहत म्हणाले, मी हिची मैत्रीण. मला यांच्या घरच्यांसोबत बोलावं लागेल. हो, आम्ही हिच्या आईला कॉल केलाय. ते आज येणार आहेत. तोच रितूचा मोबाईल व्हायब्रेट झाला. मोबाईल पाहत रितू कॅबिनचा दरवाजा उघडून बाहेर पडली. पुन्हा मोबाईल खिशात ठेवणार इतक्यात कोणीतरी हाक दिली. ए रितू, इकडे काय करतेस? संजू समोरून येत दरवाजावरील नेम प्लेट पाहत म्हणाला, मानसोपचार तज्ज्ञ जोशी, तू पण येडी झाली का त्या शॉर्ट सर्किट सोबत राहून? त्याच्या बोलण्यातून रितू चांगलीच गोंधळली. नाही रे, पण तू इथं कसा काय? इथं समोर कॉम्प्युटरचा क्लास करतोय. बरं, तुझी येडी मैत्रीण ठीक आहे ना, की अजून वेड्याचे झटके येतात? गोंधळून जात म्हणाली. तुला उशीर होत असेल ना, जा तू. हो ग, मी निघतो, पण तू जपून राहा तिच्यापासून. म्हणून तो जाण्यासाठी मागे वळला आणि दचकला. क्षणभर तसाच थांबला. तोंडातले शब्द तसेच आत घेतले, कारण रागिणी अगदी त्याच्या मागे उभी होती. तिच्याकडे पाहत आपले दोन्ही हात आपल्या गालावर ठेवून म्हणाला, आय एम सॉरी. नो, आय एम सो सॉरी. मी खूपदा चुकीची वागले तुझ्यासोबत. रिअली सॉरी त्यासाठी. तिच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. आणि हो, तुझ्या बोलण्याचा राग नाही आला. सारं जग मला वेड समजतंय, मस्करी करतंय. कुणाचा म्हणून राग धरू? एवढंच बोलून ती खूपच उदास, खिन्न मनाने बाहेर पडली. रागिणी, रागिणी, रितूने मागून साथ घातली, पण ती तशीच चालत राहिली. तशी त्याच्याकडे पाहत थोडी रागावली. तू पण ना स्टुपिड आहेस. निदान आजूबाजूला पाहत तरी जा. जाऊ दे, नंतर बोलू. चल, बाय. रितूही तिच्या मागून गेली. तो मात्र अपराधी मनाने तसाच उभा त्यांच्याकडे पाहत राहिला. तिच्या आजवर गालावर बसलेल्या हातानं एवढी कळ आली नव्हती जितकी तिच्या शब्दांनी आलेली. काचेच्या खिडकीच्या आतून पाहणारे डॉक्टर जोशी त्याला पाहून बाहेर आले. सकाळ झालेली. आज रितू लवकर उठली होती. बेडवरून खाली उतरत तिनं बाजूची खिडकी उघडून एकदम पडदा बाजूला करत आळोखे पिळोखे देत बाहेर पाहिलं आणि मागे वळली आणि क्षणभर तशीच थांबली. काहीतरी लक्षात आलं म्हणून गरकन मागे फिरत खिडकीतून बाहेर पाहिलं. ए अंजू, अगं उठ ना, बाहेर बघ. ती खूपच उतावीळ दिसत होती. काय झालं ग, झोपू दे ना. अंजूनं पांघरून नीट घेतलं आणि पुन्हा झोपली. तशी रितूनं मात्र तिला गदागदा हलवून उठवलं आणि ओढतच खिडकीजवळ घेऊन गेली.
काय ग तू सांग तरी. तिच्या डोळ्यांवर अजून झापड होती. तू बॉयफ्रेंड सोबत भांडली होतीस का, किंवा तू तुझ्याशी, रितू विचारू लागली. तशी अंजली रितूला म्हणाली, मी भांडेन का ग, पण त्याच्यात एवढं धाडस असायला हवं की माझ्याशी भांडावं. मग तो कोण आहे जो तुला हात करतोय. मला, ती बाहेर नीट पाहत म्हणाली. मला नाही, ते बघ, तिथून कोणीतरी तुलाच हात करतंय. जरा ओळखीचाच वाटतोय ग. काय. रितू दचकून पाहू लागली. तर खरंच एक मुलगा समोरच्या रोडवरून तिला मोबाईल उंचावून हात करत होता. तिने झटकन आपला मोबाईल उचलला. सायलेंटवर असल्यानं आवाज आला नव्हता. मोबाईल पाहताच ती भारावून गेल्यासारखी पुन्हा धावत खिडकीपाशी आली आणि मोबाईलची रिंग झाली. समोरचा तोच मुलगा फोनवर होता. रितू त्याला पाहत त्याचं बोलणं ऐकू लागली. रागिनी, ए उठ लवकर, तुझा मेसेज आलाय. रितू तिलाही उठवू लागली. तसा बाजूला ठेवलेला मोबाईल पाहत ती म्हणाली, कुठं आहे मेसेज. आणि तोंड फिरून पुन्हा झोपणार तोच रितू आणि अंजली दोघींनी तिला ओढतच खिडकीजवळ नेलं. कडकडून आळस देत तिनं बाहेर पाहिलं आणि दचकून एकटक पाहतच राहिली. हॉस्टेलच्या गेटसमोरून सरळ थोडा उंच पुढे जाणाऱ्या रस्त्यावर पिवळ्या अक्षरांचा एक बोर्ड लावलेला, ज्यावर लिहिलं होतं टेक डायव्हर्जन, वर्क इन प्रोग्रेस. आणि पलीकडे रस्त्यावर पांढऱ्या ऑइल पेंटने लिहिलं होतं आय एम सॉरी प्लीज. बाजूलाच उभ्या गुलमोहराच्या झाडावरचा लाल गुलाबी फुलांचा खच त्यावर पडल्यानं ते आणखीनच सुरेख दिसत होतं. रागिनी ते पाहतच दूर उभ्या संजूनं आपले कान पकडत माफ कर म्हणून खुणावले. ती तशीच पाहत होती. एव्हाना हॉस्टेलमधल्या बऱ्याच मुली बाहेर खिडकीतून पाहत आपापसात कुजबूज करत होत्या. इतक्यात मुख्य रस्त्यावर तुंबलेली ट्रॅफिक पाहून ट्रॅफिक पोलीस येताना बाईकजवळ उभ्या आवीनं पाहिलं आणि ओरडला, ए चल लवकर, पोलीस आलेत. तसे संजूनं ऑइल पेंटचे डबे तिथंच टाकले आणि दोघांनी बाईकवरून धूम ठोकली. पोलीस मात्र तिथं उभे शिट्टी मारत ट्रॅफिक पूर्ववत करू लागले. पण त्या दोघांनी असं घाबरून धूम ठोकलेली पाहून रितू आणि अंजली दोघी पोट धरून हसू लागल्या. कॉलेजला वेळ होतोय, आवरा. एवढंच बोलून चेहऱ्यावर कसलेच हावभाव न आणता रागिनी आंघोळीला गेली.